हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात। 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली, राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंची भेट। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळच जबाबदार असतील, जरांगेंचा आरोप। हैदराबाद गॅझेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार। 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादला जाणार। हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर। विधानसभा निवडणुकांचं जागा वाटप आणि जाहीरनाम्याबाबत महाविकास आघाडीचं बैठकीत खलबतं। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंमध्ये चर्चा। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक। महाविकास आघाडीचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल। बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य। मुंबईत महाविकास आघाडीची मोठी सभा होणार। विधान परिषदेसाठी आमच्याकडे पुरेशी मतं, घोडे बाजाराची गरज नाही, आम्हीच तिन्ही जागा जिंकणार, थोरातांकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले। अर्जासोबत 20,000चा पक्षनिधीही जमा करावा लागणार। 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार। नवाब मलिक महायुतीत नको, संघ वर्तुळातील नेत्यांची भूमिका। मलिकांबाबत जनतेचा रोष, अजित पवारांनी लक्ष द्यावं, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य। सुषमा अंधारेंचं पोलीस भरतीबाबतचं उपोषण मागे। 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या पोलीस भरतीत सामावून घेणार, शासनाकडून सुषमा अंधारे यांना पत्र। गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, 54 रुपयांऐवजी 56 रुपये असा नवा दर असणार। बारसूजवळच्या वाडी खुर्द गावातील 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित। रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू असताना राज्य सरकार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा। दिंडीत आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर उपचार। ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं दर्शन 7 जुलै ते 11 जुलैपर्यंत बंद राहणार। पुरातत्व विभाग मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणार। जुलैमध्येही मुंबईत जोरदार पावसाची हजेरी नाहीच। गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये 15% पाणीसाठ्याची घट। एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार। नाना पटोलेही इच्छुक। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची अतिरिक्त मतांच्या बदल्यात एमसीएचं अध्यक्षपद घेण्यासाठी पटोलेंच्या हालचाली। मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी। मंत्रालय, मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट। पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।